Like, share and subscribe to my YouTube channel. Click the bell icon. तो चलिए शुरू करते हैं। सुभाषचंद्र बोस, जन्म 23 जानेवारी 1897, कटक, ओरिसा, भारत। मृत्यू 18 ऑगस्ट 1945, तैपेई जवळ। हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते होते। ते नेताजी या नावाने प्रसिद्ध आहेत। त्यांनी आझाद हिंद फौज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सेनेची स्थापना केली आणि तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे। सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण। 1. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथे झाला। त्यांचे वडील जानकीनाथ बोस आणि आई प्रभावती देवी होत्या। 2. त्यांचे शालेय शिक्षण कटक आणि कलकत्ता येथे झाले। त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदवी प्राप्त केली। आणि 3. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि भारतीय नागरिक सेवा ICS परीक्षा उत्तीर्ण झाले। राजकीय कारकीर्द। 1. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांनी ICS मधून राजीनामा दिला। 2. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होऊन त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत काम केले आणि स्वराज्यासाठी लढा दिला। आणि 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड झाली, पण महात्मा गांधींशी मतभेद झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला। आझाद हिंद फौज। 1. दुसरे महायुद्ध वर्ल्ड वॉर दुसरे सुरू झाल्यावर त्यांनी जर्मनी आणि जपानमध्ये जाऊन भारतीयांना एकत्र केले। 2. आझाद हिंद सरकार आणि आझाद हिंद फौजची स्थापना करून त्यांनी भारताला ब्रिटिशांपासून स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला। आणि 3. आझाद हिंद फौजे ने दिल्ली चलो आणि जय हिंद अशा घोषणा देत ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला। मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानजवळ विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असे मानले जाते। वारसा। सुभाषचंद्र बोस हे एक महान देशभक्त, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जातात। नेताजी म्हणून त्यांचा गौरव केला जातो। त्यांच्या कार्यामुळे अनेक भारतीयांना प्रेरणा मिळाली। Like, share and subscribe to my YouTube channel. Click the bell icon.